नमस्कार मित्रांनो, कथेमध्ये आपलं स्वागत आहे. त्याआधी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज रविवार होता. संजय आज ऑफिसला जाणार नव्हता. तयार होऊन तो खाली आला आणि त्याची पावले त्याच्याही नकळत जान्हवीच्या रूमकडे वळली. क्लिक करून दरवाजाचा आवाज आला. संजयने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या सांगण्यानुसार खोली आतून बंद होती. टोक टोक, जान्हवी आली. संजयने हळूच हाक मारली, पण उत्तर काही आलं नाही. जान्हवी, यावेळी संजयने त्याचा आवाज मोठा केला आणि हाक मारली. तुझ्यासारख्या लोकांना भेटायला तिला काही इंटरेस्ट नाही आहे. कुणालने जिन्यावरून उत्तर दिलं. तो त्याच्या शर्टचे बटन लावत ब्रेकफास्टसाठी खाली येत होता. कुणालच्या शब्दांना संजयने प्रतिसाद दिला नाही. त्यांनी पुन्हा एकदा जान्हवीचे नाव पुकारले, कारण दरवाजा अजून उघडला नव्हता. संजयच्या मनात दरवाजा तोडण्याचा विचार आला की त्याला दरवाजा उघडण्याचा आवाज आला. संजयने दरवाजामध्ये जान्हवीला उभी पाहिलं. सुजलेले डोळे, विखुरलेले केस, हालत खराब केली होती तिने स्वतःची. तू या क्षणी किती भयानक दिसत आहेस याचा अंदाजा आहे का तुला? संजयने तिला खालून वरपर्यंत बघत विचारलं. त्याला माहिती होतं तिचा नक्कीच मूड खराब असेल. काहीही असो, आज मला पण खोली सोडायची नाही आहे, जान्हवी पुन्हा बेडवर पडून म्हणाली. कारण आज रविवार होता आणि आज तिला रूम बाहेर पडायची गरज नव्हती. हा तर संजयचा नियम होता ना. कोण म्हणाला की तू आज बाहेर निघणार नाहीस? आंघोळ करून कपडे घेऊन बदलून ये, संजय म्हणाला, जो आधीच जाऊन जान्हवीच्या बेडवर बसला होता. जान्हवीच्या खोलीत फक्त एक बेड होता, सोफा नाही. तुला तर माझा चेहरा बघायचा नाही ना, मग मी का बाहेर येऊ? जान्हवीने निरागसपणे विचारले. तसंही तिला बाहेर जायचं नव्हतं. हे तुझ्यावर अवलंबून आहे. गुड बिहेव करायला शिक. आधी अंघोळ कर, आणखी प्रश्न नको आहेत मला, संजय बोलला आणि जान्हवीने मान हलवून बाथरूममध्ये गेली. जान्हवी राहत असलेल्या रूमचं संजय निरीक्षण करू लागला. त्याची नजर लगेच टेबलावरील कागदांवर पडली. संजयने तो उचलला आणि त्यातील मजकूर वाचून त्याचे डोळे वटारले. त्यामध्ये किचनसाठी सामानाच्या लिस्ट आणि असं बरंच काही होतं. संजयने आणखी एक कागद उघडला, ज्यामध्ये खर्च आणि उत्पन्नाच्या अधिक नोट्स होत्या. ती कुठे शेफचं काम करते का? संजयने स्वतःलाच विचारले. तू इथे काय करत आहेस? जान्हवीने विचारले. ती आत्ताच टी शर्ट आणि जीन्स घालून बाथरूममधून बाहेर आली होती. हे काय, तू रेस्टॉरंटमध्ये काम करतेस? संजयने तो जान्हवीच्या ड्रेसिंग टेबलवर वाचत असलेला पेपर दाखवत बोलला. मी तुला पाहिजे तेवढे पैसे देतो ना, मग काम का करावे लागेल तुला? संजयने उत्सुकतेने विचारले. कारण मला घरी कंटाळा आला आहे, जान्हवीने संजयजवळ केस विंचरताना उत्तर दिले. जान्हवी जशी त्याच्या जवळ आली तसं त्याला तिच्या बॉडी वॉशची स्मेल आली आणि त्याला अस्वस्थ वाटू लागलं. माझ्याजवळ येऊन हेअर ब्रश करणं गरजेचं आहे का? संजय म्हणाला आणि जान्हवी त्याच्याकडे आठ्या पडून बघू लागली. इथे नाही तर मग कुठे जाऊ? तू माझ्या ड्रेसिंग टेबल समोर उभा आहे, ही काय माझी चूक आहे का? जान्हवी हिंमत करून बोलली, पण संजयला आधी बोलायची तिच्यात हिंमत कुठून आली काय माहिती. मला ऑर्डर देणार आहेत का तू आता? संजयने आपला चेहरा जान्हवीजवळ आणत विचारले. नाही, मी असं का करू? जान्हवीने तिचा चेहरा संजयपासून दूर केला. संजयला माहिती होते की कदाचित जान्हवीला त्याच्याबद्दल तिरस्कार वाटला असेल. काल रात्री तो किती क्रूर होता हे त्याला अजूनही आठवत होतं. चल, मी तयार आहे, दरवाजाजवळ उभी असलेली जान्हवी म्हणाली. संजय आपल्या सीटवरून उठला आणि जान्हवीकडे गेला. कुणाल लिव्हिंग रूममध्ये डायनिंग टेबलवर बसून कॉफी पित होता की त्याची नजर लिव्हिंग रूममध्ये येणाऱ्या संजय आणि जान्हवीवर पडली. वाव, कोणीतरी डेटवर चालला आहे. कुणालने त्याला छेडले आणि त्याच्याकडे खोडकरपणे बघून हसला. संजयने फक्त कुणालकडे टक लावून पाहिलं, जो त्याला छेडण्यात कधीच समाधानी नव्हता. असा काय डोळे काढून बघतोय? काही चुकीचं बोललो का? कुणाल पुन्हा म्हणाला. पण संजयला कुणालची बडबड ऐकायचे नव्हतं. तो लगेच त्याची आवडती कार घेण्यासाठी गॅरेजकडे गेला. संजयचा पाठलाग करत जान्हवीही गेली. विविध प्रकारच्या गाड्यांनी भरलेल्या गॅरेज पाहून ती थक्क झाली. वा, हा खरोखर श्रीमंत व्यक्ती आहे.
इतक्या साऱ्या कार? जान्हवीने विचार केला. अरे आत ये. तुला आत येऊन माझ्या सर्व कार बघायच्या नाहीत का? गॅरेजमधील कार पाहताना जान्हवीला स्तब्ध झालेलं दिसल्यावर संजय म्हणाला, हो, मी आत आहे. समोरच्या अस्वलाला राग येण्याआधी जान्हवीने घाईघाईने उत्तर दिले आणि तो ज्या कारमध्ये बसला आहे त्यामध्ये जाऊन बसली. संजयच्या घराच्या गेटमधून गाडी बाहेर यायला लागली. जान्हवी नुसती गप्प बसली होती. ती काहीतरी चुकीचं बोलेल आणि नंतर हा तिच्यावर चिडेल त्यापेक्षा गप्प बसलेलं बरं. तुला गाडी हवी आहे का? अचानक संजयने जान्हवीला कारची ऑफर दिली. नाही, मला कार नको आहे, जान्हवीने पटकन उत्तर दिले. मग तुला काय हवंय? संजयने पुन्हा हळूवारपणे विचारले. मला तुझ्यापासून खूप दूर जायचे आहे. जान्हवीने तिच्या शब्दांच्या क्रमाचा विचार न करता उत्तर दिले. तुला खूप दूर जायचे आहे ना? ठीक आहे, मी तुला पाठवतो ना खूप दूर. संजयने हसत उत्तर दिले. आज मी तुला मारणार आहे, त्यामुळे तू कायमची दूर जाशील. संजयने उत्तर दिलं आणि आपली कार निर्जन रस्त्यावर घेतली. जान्हवीच्या लक्षात आलं की आपण काय बोललो. आपण या अस्वलाला भडकवलं. आता आपलं काही खरं नाही. तिला समजलं. संजय तिच्या जवळ गेला आणि जान्हवीची मान आपल्या हातात पकडून तिचा चेहरा आपल्या चेहऱ्यासमोर आणला. आज सकाळी मी तुझ्याशी नम्रपणे वागलो होतो, म्हणून असं समजू नकोस तू माझ्याशी तुझ्या इच्छेनुसार बोलू शकतोस. डर्सनला त्याच्या डोळ्यात आधीच रक्त पडलेल्या डोळ्यांनी धमकावले. आय एम सॉरी, मला असे म्हणायचे नव्हते. जान्हवी डोळ्यातून अश्रू ढाळत बोलली. यावेळी मी तुला माफ करतो, पण पुढच्या वेळी नाही. संजयने जान्हवीची मान सोडली आणि गाडी चालवायला सुरुवात केली. संजयने त्याच्या बाजूला असलेल्या जान्हवीकडे दुर्लक्ष केलं. जान्हवी हळू आवाजात मुसमुसत होती. आवाजही काढत नव्हती ती. उगाच संजयला समजलं आणि त्याला राग आला तर काय? ती वारंवार तिचे डोळे पुसत होती. एवढ्याशा गोष्टीसाठी तू रडत आहेस? संजयने डोळ्याच्या कोपऱ्यातून जान्हवीला पाहिल्यावर बोलला आणि जान्हवी रडायची थांबली. सकाळी तर संजय बोलला होता की तिला त्याच्या बरोबर फिशिंगसाठी जायचं आहे. मग ते आता शहरातील सर्वात मोठ्या मॉलच्या दिशेला का जात होते? जान्हवीला त्याला विचारायचं होतं, पण तिच्यात आता त्याला कोणताही प्रश्न विचारायची हिंमत नव्हती. मॉलच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करून संजय कार बाहेर आला आणि मॉलकडे जाऊ लागला. जान्हवी ही संजयच्या मागे मागे चालतली होती की अचानक तिला कोणीतरी हाक मारली. हे जाणून आपलं निकनेम ऐकताच ती मागे वळली तर तिला तिचा कॉलेज फ्रेंड राहुल दिसला. हाय राहुल, जान्हवी त्याच्याकडे बघत स्माईल करत बोलली. हा कोण आहे, तुझा नवरा? राहुल अविश्वासाने विचारले, कारण त्याला काय माहिती होते की देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती संजय सिंघानिया जान्हवीशी लग्न करू शकत नाही. तो मी तिचा नवरा आहे, संजय थंडपणे उत्तर दिले. चल जाऊ, आपल्याला खूप काही कामं आहे. संजयने जान्हवीचा हात पकडला आणि एका बुटीककडे ओढत घेऊन गेला. हे तर लेडीजच्या कपड्यांचे बुटीक आहे. त्याला प्रेरणासाठी कपडे खरेदी करायचे आहेत का? जान्हवीने विचार करत त्याच्या मागे मागे चालत होती. आमच्या बुटीकमध्ये स्वागत आहे मिस्टर सिंघानिया. आम्ही तुम्हाला मदत कशी करू शकतो? बुटीक क्लर्कने आदरपूर्वक नतमस्तक केले आणि बोलल्या, कारण संजय हा त्यांचा VIP कस्टमर होता. कारण संजय प्रेरणाच्या खरेदीसाठी इथंच येत होता. माझ्या बायकोसाठी या बुटीकमधून न्यू ब्रँडेड कपडे आणि गाऊन दाखवा, संजय थंडपणे म्हणाला आणि बुटीकमधील एका सोफ्यावर जाऊन बसला. मी चूज करते. बुटीक कर्मचाऱ्याने धीराने जान्हवीसाठी काही कपडे निवडले. जराही जान्हवीने नाकारले नाही किंवा स्वीकारलेही नाही. जान्हवीने फक्त मूकपणे तिथं उभी होती. 2 तासानंतर बुटीक कर्मचारीने जान्हवीसाठी योग्य असलेले कपडे निवडले आणि ते एका कागदी पिशवीत ठेवले. तिथं महागडे कपडे आणि सर्व ब्रँडची नावे असलेल्या सुमारे 20 कागदी पिशव्या होत्या. मिस्टर संजय, हे सगळे कपडे मी तुमच्या बायकोसाठी निवडले आहेत. कारण क्लर्कने कागदाची पिशवी टेबलावर ठेवली. ठीक आहे, थँक्स, पण हे सगळे कपडे माझ्या घरी पोहोचवाल का? संजय बोलला आणि जान्हवीचा हात पकडून तो लगेच तिथून निघून गेला आणि मग तिला एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला.
संजय आत गेल्यावर रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्याने ताबडतोब संजयला VIP रूममध्ये घेऊन गेला. या रेस्टॉरंटमधील सर्व मेन्यू ऑर्डर करत आहे. रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांनी काही विचारण्यापूर्वी संजय म्हणाला, ठीक आहे सर, प्लीज वेट. कर्मचारी बोलला. रेस्टॉरंटची रूम खूप स्पेशल होती, पण जान्हवीला अजिबात काही वाटलं नाही. तिच्यासाठी हे काही खास नव्हते, कारण जेव्हा आपल्यासाठी स्पेशल असणारा व्यक्ती आपल्याला इथं घेऊन आला असता तरच तिला स्पेशल फील होईल ना. पण संजयच्या बाबतीत असं काही नव्हतं. संजय जान्हवीच्या चेहऱ्यावरचे भाव बघत होता. तिला एका प्रसिद्ध मॉलमध्ये शॉपिंगसाठी घेऊन गेला होता. रेस्टॉरंटमध्ये खाण्यासाठी घेऊन आला होता. तरीही आनंदाचा कोणताही मागमूस तिच्या चेहऱ्यावर नव्हता. तू काय विचार करत आहेस? संजय मौनभंग करून बोलला. काही नाही, जान्हवी बेफिकीरपणे म्हणाली. तुला ही जागा आवडली नाही का? पुन्हा एकदा संजयने हळुवारपणे विचारले. खरंच या माणसाचा स्वभाव खूप अप्रत्याशित होता. कधी सौम्य, कधी उद्धट. मला आवडली आहे, पुन्हा जान्हवीने फक्त बेफिकीरपणे उत्तर दिलं. आणि संजयने श्वास सोडला. एवढा वेळ गप्प का राहिलीस? मला नीट बोलायला किंवा उत्तर द्यायला तोंड नाही का? आता संजय त्याच्या खऱ्या रूपात आला. आय एम सॉरी, मला ठीक वाटत नाहीये. संजयला तिची थोडीशी दया यावी आणि त्याने त्याचं तोंड बंद ठेवावं म्हणून जान्हवी खोटे बोलण्याचा प्रयत्न करत बोलली. आणि खात्रीने जान्हवीच्या समोर बसलेला संजय जान्हवीच्या बाजूला सरकला. संजयने जान्हवीच्या कपाळावर हात ठेवला आणि आठ्या पाडल्या. माझ्याशी कधीही खोटं बोलू नकोस, मला ते आवडत नाही. संजयचे शब्द अचानक पुन्हा थंड झाले. टेबल भरेपर्यंत रेस्टॉरंटमधील वेटर्स संजयचा ऑर्डर आणत होते. ही 2 लोकांसाठी आहे की 10 लोकांसाठी? जान्हवीने टेबलकडे बघत विचारलं. खा, लाजू नको, पोट भरेपर्यंत. संजयने जान्हवीच्या प्लेटवर काही साईड डिश ठेवल्या. हे खूप आहे, मी इतकं खाऊ शकत नाही. जेव्हा संजयला आणखी साईड डिश घालायच्या होत्या तेव्हा जान्हवीने उत्तर दिले. गुपचूप खा, तू किती स्लिम आहेस पाहिलं आहे का तू? संजय जान्हवीच्या शरीराचे परीक्षण करताना म्हणाला. फार काही न बोलता जान्हवी तिच्या ताटातले अन्न खाऊ लागली. जान्हवीच्या शेजारी बसलेल्या संजयच्या लक्षात आले की जान्हवी लहान मुलाप्रमाणे खात आहे. तो तिच्याकडे बघून हसला आणि नंतर स्टिक घेतली. त्याने तिच्यासमोर वेगवेगळ्या डिशेसचे पीस केले आणि समोर ठेवलं. हे खा, हे त्यापेक्षा हे चांगलं आहे. संजयने प्लेट जान्हवीसमोर ठेवत म्हटलं. थँक्यू, जान्हवी म्हणाली आणि मग खाण्यात व्यस्त झाली. ट्रिंग ट्रिंग. संजयच्या खिशातील फोन व्हायब्रेट झाला. जास्त वेळ न थांबता संजयने लगेच फोन उचलला. हॅलो स्वीट सिस्टर. संजयने लगेच प्रेरणाला मोठ्या स्मित हास्याने अभिवादन केले. हॅलो भाई, वहिनी कुठे आहे? प्रेरणाचा प्रश्न ऐकून संजयने आठ्या पाडल्या. त्याने त्याचा फोन जान्हवीच्या दिशेने पुढे केला, जी खाण्यात बिझी होती. हॅलो वहिनी, कशी आहेस? आय मिस यू, प्रेरणा बोलली. आणि संजय अजूनच नाराज झाला. त्याची बहीण असून ती त्याला नीट बोलली नाही आणि जान्हवीला ती किती काही बोलत आहे. मी ठीक आहे, तू कशी आहेस? मला माहिती आहे तू एकदम ठीक असशील, जान्हवी तोंडात अन्न चवडत म्हणाली. त्यामुळे तिचा आवाज फारसा स्पष्ट नव्हता. वहिनी आधी खाऊन घे, मी भाईशी बोलते. बाय वहिनी, प्रेरणा बोलली आणि संजयने तिच्याकडून फोन घेतला. तुझी बहीण जान्हवी आहे की मी? तुला जान्हवीशी बोलायचे असेल तर तू फक्त तिच्या नंबरवर कॉल कर का नाहीस? प्रेरणाने तो कसा आहे हे विचारले नाही म्हणून संजय चिडला. उलट ती जान्हवीविषयी विचारत होती. हे तेच ते आहे भाई, वहिनी ही तुझी बायको आहे म्हणून जर मी त्यांना विचारले की तू कसा आहेस त्याही मला सांगू शकतात ना. प्रेरणाने त्याला कारण देण्याचा प्रयत्न केला. माझे फ्रेंड्स असाइनमेंट करण्यासाठी आले आहेत. आता मी ठेवते, बाय. प्रेरणाने लगेच फोन कट केला. नाहीतर या विषयावर संजय तिला अजून बरंच लेक्चर देईल, तिला माहिती होतं. अनग्रेटफुल बॅट. संजय नाराज झाला आणि जान्हवी त्याच्याकडे बघून स्वतःच हसू दाबत होती. चल घरी जाऊया, आता माझा मूड नाही, संजय जान्हवीला बोलला आणि तिथून उठला. जान्हवीनेही तिची मान हलवली आणि संजयच्या मागे मागे निघून गेली. ते घरी पोहोचले तेव्हा संजय डायरेक्ट त्याच्या रूममध्ये निघून गेला आणि त्याचप्रमाणे जान्हवीही तिच्या रूममध्ये निघून गेली.
कमेंट करून नक्की सांगाल कथा तुम्हाला कशी वाटली. त्याआधी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.